नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. पिंपरीतील तळोडे येथील आग प्रकरणात चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी शरद सुतार, जन्नत नदीर शिकलगार आणि नजीर अमीर शिकलगार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी नजीर अमीर शिकलगार याला देहू पोलिसांनी अटक केली आहे. तळोडे या ठिकाणी शुक्रवारी 3च्या सुमारास स्पार्कल कॅन्डल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रभर आज NIAनं छापेमारी केली आहे. आज पुण्यातही छापेमारी करत तिघांना ताब्यात घेण्यात आले. याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी. आज पहाटेपासून राज्यभरात NIAच्या धाडी पडण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 43 ठिकाणी NIAकडून धाडसत्र जे आहेत ते टाकण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्याजवळील पडगा असेल किंवा पुणे असेल, अन्य इतर ठिकाणीही NIA आपल्याला ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या तालाब मस्जिद परिसर जो आहे त्या परिसरामध्ये NIAकडून धाड टाकण्यात आली आणि या ठिकाणी 3 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती देखील आपल्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच आज पहाटेपासून NIA ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय. ATS आणि NIAने मिळून आत्तापर्यंत देशभरातून तब्बल 2,500 जणांची चौकशी केल्याची माहिती देखील समोर येते. पुण्यातील कोंढवा परिसरातूनही 3 जणांना जे आहे ते ताब्यात घेतल्याची माहिती देखील मिळते. एकंदरीतच NIAला या सगळ्या चौकशी अंती किंवा ताब्यात घेतलेले जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडून कोणती मोठी माहिती मिळते का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पिंपरी येथील जलप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं थेट पिंपरी चिंचवड महापालिकेला नोटीस दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीत होणाऱ्या जलप्रदूषणाविरोधात MPCBनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाला नोटीस दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्रात काही उद्योगधंद्यांकडून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषणयुक्त पाण्यामुळे नद्या फेसाळल्यात, तसेच नदीतील जलचर जीवन देखील धोक्यात आलंय. या प्रकरणाची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळानेही घेतली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिलेल्या नोटिशीमध्ये मीडियाच्या बातम्यांचा देखील उल्लेख करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातून वाहत जाणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या रावेत चिखली फेज 1, चिखली फेज 2 आणि रामदरा नाल्यातून STP प्लॅन्टचं प्रक्रिया केलेलं सांडपाणी सोडते. त्यामुळे या नद्यांमध्ये जलप्रदूषण झालं आहे. तसेच काही उद्योगधंदे देखील या नद्यांमध्ये केमिकलयुक्त पाणी सोडत असल्यामुळे नद्या जलप्रदूषित झाल्या आहेत, असा ठपका MPCB बोर्डानं ह्या नोटिशीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागावर ठेवला आहे. कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान जालन्यातील आडे कुटुंबाला मिळाला आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल झाले आहेत. भाविक आज भल्या पहाटेपासून दर्शनासाठी लांबत लांब रांगा लावून उभे आहेत. ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या नावाचा मंत्र जप करत वारकरी भाविक दर्शनबारीमध्ये दर्शनासाठी लांबत लांब रांगा लावून उभे आहेत. देसी कट्टे, पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पुण्यातील एका अट्टल गुन्हेगारास पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. विशाल उर्फ रावण सिंधू बनसोडे या 25 वर्षाच्या अट्टल गुन्हेगाराकडून वाकड पोलिसांनी 2 देसी कट्टे, पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. विशाल बनसोडे हा डांगे चौक या ठिकाणी काही देसी पिस्टल आणि जिवंत काडतुसं घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत विशाल बनसोडेला बेड्या ठोकत त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन
पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्तिकी वारी निमित्त आज अलंकापुरीत ज्ञानोबा तुकाराम नामाचा मंत्र जप करत हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल झालेत. आनंद ठेवावा, मला सुखी ठेवावा, पूर्ण जगाला सुखी ठेवावा, पाणी पाऊस चांगला पडावा, समजाला सुखी ठेवावा. दुसऱ्यांदा मान भेटला. म्हणून आनंद वाटतो आम्हाला. एकदम माऊली कृपा झाली आमच्यावर. किती वर्ष झाले तुम्ही 30 वर्ष झाले मी वारी करतो. 30 वर्ष. गाव कोणतं तुमचं? परतवाडी, परतवाडी, जालना. जालना जिल्हा, परतूर तालुका, परतवाडी गाव. शेती वगैरे काय? शेती 5 एकर आहे. 5 एकर शेती आहे. शेती करताय? शेती करतो, मजुरी करतो, दोन्ही करतो. पिकाचं काय यंदा पीक पाणी? पीक बरोबर नाही, कापूस बरोबर आला नाही, तूर बरोबर आला नाही. काय माऊलींकडे मागणी केली का शेतकरी? माऊली आता शेत पिकू दे, माझी काय समजायची पिकू दे, समजायचा सुखी करा मागितली माऊलीकडं. आम्हाला आनंद वाटला, मान भेटला, आम्हाला आनंद वाटला. आम्हाला पुढचे मान भेटलं, हे भेटलं, आम्हाला आनंद वाटला, चांगलं वाटलं आम्हाला. किती वर्ष तुम्ही झाले वारीमध्ये सहभागी? 30 वर्ष झाले आम्हाला वारीला. जोडीनं करतात, एकटं येत नाही आम्ही, जोडीच्या जोडीच येते. वारी करतात आम्ही, जोडीच्या जोडी वारी करतात. मंजुरी करतात, शेती बी करतात, मंजुरीला जातात. आणि गरीब आहे आम्ही. झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील 300 कोटीचं खबाड हे तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. काँग्रेसचे राज्यसभेतले खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला, धाड घातली आणि त्याच्यातून जे घबाड आयकर विभागाच्या हाताला लागलं ते अवाढव्य आहे. आत्तापर्यंतच्या मोजणीनुसार 350 कोटी रुपयांची रोकड ही त्यांच्या घरात सापडली असं सांगितलं जातं आहे. आणि ही मोजणी अजून संपलेली नाही. अजूनही काही ठिकाणी रोकड सापडण्याची शक्यता आयकर विभागाला वाटते आहे आणि त्यामुळे ही रक्कम आणखीन किती वाढेल ह्याचा अंदाज आत्ता करता येत नाही. ही जी काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरात सापडलेली संपत्ती आहे, तर बाकीच्या खासदारांच्या घरातसुद्धा याच प्रमाणात सापडेल का? आणि काँग्रेसचे जे सर्वोच्च नेते आहेत, काँग्रेसचं सर्वोच्च नेतृत्व जे भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तरं देताना जामिनावर बाहेर आहे, त्या नेतृत्वाकडे किती संपत्ती आहे असे प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतात. कारण हे काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू हे राज्यसभेवर 3ऱ्यांदा निवडून गेले. काँग्रेसने त्यांना 3 वेळा संधी दिली. यांचा अधिकृत व्यवसाय दारू विक्रीचा आहे, दारू निर्मितीचा आहे आणि त्याशिवाय दारूशी आणि जुगाराशी संबंधित अनेक अनधिकृत व्यवसायामध्ये त्यांचा संबंध आहे असं सांगितलं जातं. आणि अशा व्यक्तीला काँग्रेस 3 वेळा राज्यसभेची खासदारकी देते. यावरून काँग्रेसमध्ये त्यांचं स्थान किती आहे आणि काँग्रेसची या सगळ्या विषयाकडे बघण्याची दृष्टी काय आहे हे लक्षात येतं. हे खासदार साहू हे राहुल गांधींच्या खूप निकटचे आहेत असं अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अनेक छायाचित्रांवरून दिसतं. त्यामुळे हे सगळे प्रश्न शेवटी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत जाऊन पोचतात. एवढी मोठी रक्कम सापडल्यानंतर गेल्या 3 दिवसात काँग्रेसने याच्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही, आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की आपला ह्या रकमेशी संबंध आहे, काँग्रेसला मान्य आहे आणि काँग्रेस या विषयामध्ये बोलण्यासारखं काही नसल्यामुळे मौन बाळगू नये हा त्याचा अर्थ आहे. कशाला भाजपच्याही काही आमदारांवर झालं ना. कर्नाटकचा प्रश्न आत्ताच विचारला. कर्नाटकमधल्या आमच्याच एका आमदारावरती कारवाई झाली, त्याच्याकडे रोकड सापडली, त्याची जबाबदाऱ्या द्याव्या लागतात. तो मुद्दा येणारच नाही. आता 8 कोटी सापडले, त्याची उत्तरं त्याला द्यायची. 350 कोटीचा विषय चालला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. पाहुयात रोहित पवार नेमकं काय म्हणाले. प्रवास करून 12 तारखेला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा वाढदिवस असताना सुद्धा साहेब वाढदिवस साजरा न करता लोकांच्या हितासाठी संघर्ष त्याची भूमिका मनामध्ये ठेवून 12 तारखेला दुपारी 1-1:30 वाजता 0 मैल इथे एक मोठी सभा साहेब घेणार आहेत. तिथपर्यंत आमची ही यात्रा जाईल आणि तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने
12 तारखेला दुपारी 1 वाजता 0 माईलला उपस्थित राहाल. बंगसाहेब आपल्या सर्वांचं मार्गदर्शन करतील. तसंच त्यांच्या अध्यक्षतेखाली इथून आपल्या सर्वांना नागपूरपर्यंत जायचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या भागामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी जाणवल्या. युवा भेटले, शेतकरी भेटल्या, माझ्या माता भगिनी भेटल्या, छोटे मोठे व्यावसायिक, आणि सगळ्यांनी त्यांच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या आमच्यासमोर मांडल्या. त्या अडचणी खूप मोठ्या आहेत. ह्या ज्या अडचणी असतील, जो संघर्ष आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये करता, त्याचंच एक छोटं प्रतीक म्हणून ही युवा संघर्ष यात्रा आहे. खरं तर आम्ही गाडीतून येऊ शकलो असतो, जमलं तर हेलिकॉप्टरचा वापर केला असता, मोठी एखादी सभा घेतली असती, सभेत मोठं भाषण केलं असतं आणि निघून गेलो असतो. पण आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला राजकारण नाही करायचं. तुम्ही जेव्हा चालाल, लोकात जाल, लोकांची चर्चा कराल, तर लोकांच्या तुम्हाला अडचणी जाणवतील, समजतील, लोक तुमच्याशी बोलतील, आणि संवाद साधल्याशिवाय लोकांचे प्रश्न हे तुम्हाला सोडवता येत नाही, आणि संघर्ष केल्याशिवाय लोकांच्या अडचणी ह्या तुम्हाला खऱ्या अर्थाने समजत नाहीत. म्हणून आम्ही 800 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय तिथे घेतला. लाखो लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो, हजारो लोकांशी संवाद साधला, आणि त्यांच्या आता अडचणी ज्या कुठल्या आम्हाला कळालेल्या आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेल्या त्या घेऊन अधिवेशनाकडे आम्ही जाणार आहोत. हे सरकार या अडचणी सोडेल नाही सोडेल आम्हाला माहीत नाही, पण शेवटी संघर्ष करणं, भूमिका मांडलं, विषय मांडणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी, आणि ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू असा शब्द आपल्या सर्वांना इथं देतो. या भागामध्ये फिरत असताना मी सहजपणे लोकांना विचारलं की या भागाचे पालकमंत्री कोण. बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नव्हतं. आता बघूया आपल्या समोर उपस्थित असणारे जे कोणी लोक आहेत त्यांना तुमच्या या भागाचे पालकमंत्री कोण हे माहीत आहे का? कोण आहेत तुमचे पालकमंत्री? कोण? विदर्भाचे मोठे नेते आहेत, मुख्यमंत्री राहून गेलेत, आता उपमुख्यमंत्री आहेत. दुर्दैवाने त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण होता नाही आलं. पण आता मला आपल्या सर्वांना विचारायचं की आपले पालकमंत्री आपल्या या जिल्ह्यामध्ये, आपल्या या तालुक्यामध्ये किती वेळा आले? किती वेळा आले? तुम्ही मला सांगा, तुमच्या घरावर जेव्हा अडचण येते तेव्हा त्या घराचं पालकत्व जर तुम्ही घेतलं असेल स्वतःच्या, लहान मुलं आजारी असतील, वडीलधारी आजारी असतील, घरी एखादी अडचण असेल, शेतीची अडचण असेल, तर आपण त्याची जबाबदारी घेतो का नाही घेत? मग तुम्ही मंत्री झालात, उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही पालकमंत्री झालात, आणि पालकत्व ज्या जिल्ह्याचं घेतले त्या जिल्ह्यामध्ये नागपूर जवळ असताना सुद्धा तुम्ही जर येत नसाल, त्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना काय अडचणी ह्या जर समजून घेत नसताल, तर मग ह्याच्यावर काय समजायचं की तुम्हाला फक्त राजकारणच करणं जमतं, खोटं बोलणंच जमतं? तुम्ही मला सांगा, जेव्हा इलेक्शनच्या काळामध्ये हे सगळे नेते या भागामध्ये आले तेव्हा काय काय त्यांनी सांगितलं होतं? 24 तास लाईट देऊ असं सांगितलं होतं का नव्हतं? सांगितलं होतं का नाही? दिवसा लाईट देऊ असंही सांगितलं होतं. दिली का लाईट दिवसा? बोललेलं केलं का त्यांनी? इलेक्शन झालं की हे अनेक लोक परत कधी येत नसतात, लोकांशी संवाद साधत नसतात. या भागाचा विकास जर आपण बघितला तर बऱ्यापैकी दुर्लक्षित भाग आहे. बऱ्याच अडचणी आपल्याला आहे. लाईट येते ती रात्री येते, रात्री सुद्धा ती टिकते का नाही हे तुम्हालाच माहिती. टिकते का लाईट? आता येत असताना जंगलेमध्ये आम्ही विचार करत होतो जंगलातून चालत यायचा, पण आम्हाला अधिकाऱ्यांनी आणि काही लोकांनी सांगितलं नका चालू, कशाला उगाच कोण मध्ये आलं बिलं काय असेल, वाघ बिग आहेत असं आम्हाला सांगितलं. खरे वाघ जंगलातच आहेत, बाकी सगळे नुसतेच म्हणतात वाघ आहेत. पण बघ, आता तुम्ही जंगलाच्या आसपास राहत आहात, तुम्ही शेतकरी आहात, आणि तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये रात्री जावं लागत असेल म्हणजे ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. खरं तर एका नेत्याने आपल्या मतदारसंघापुरतं म्हणजे मुनगंटीवार साहेबांनी आपल्या मतदारसंघापुरती दिवसा लाईट दिली आहे, पण ते फक्त मतदारसंघापुरतं. मग या भागातल्या शेतकऱ्याला सुद्धा दिवसा लाईट मिळाली पाहिजे का नाही? रात्री जर समजा वाघ आला, बिबट्या आला, अजून काय झालं तर अडचणी कोणाला येणार आहेत? शेतकऱ्यांना येणार आहेत. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये आश्वासित करता की आम्ही हे करू ते करू, आणि त्या पद्धतीने तुम्ही वागत नसाल
तर तुम्हाला फक्त राजकारण कळतं, बाकी काय कळत नाही हे कुठं ना कुठेतरी तिथं सिद्ध होतं. त्याच्याच बरोबर अनेक प्राणी इथं आहेत. एक फार वेगळा प्राणी मी बघितला. म्हणजे राजकारणात जे खालच्या पातळीवर घेऊन जाणारे लोक आहेत ते वेगळेच प्राणी आहेत. आता नवीन नवीन आलेले ते मी त्याच्याबद्दल बोलत नाही. पण इथं घोडा आणि हरण मिक्स काहीतरी एक प्राणी आहे, त्याला आम्ही नीलगाय म्हणतो. इथं तुम्ही काय म्हणता मला माहित नाही. रुई 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 आहे का इथं? दिसायला लय भारी आहे. शेतकऱ्याला आवडतो का तो प्राणी? आवडतो का? एकदा शेतात जर गेले 20-25 तर काय करतं ते? काहीच ठेवत नाही. त्याचा एक लहान भाऊ आहे, हरण म्हणतो आपण त्याला, तेही त्रास देत असेल तुम्हाला. अजून एक त्याला वेगळा प्राणी आहे, मित्रच असतो त्यांचा, त्याला आपण काय म्हणतो, त्याला सुळे असतात बघा, रानडुक्कर. याच्याबद्दल एखादं तरी धोरण तुमच्या बाजूली, शेतकऱ्याच्या बाजूली आतापर्यंत आलंय का? आलंय का? मग हे जेव्हा प्राणी शेतामध्ये येतात, शेत ठेवत नाहीत, तुम्ही त्या प्राण्यावर काही करू शकत नाही. तुम्हाला कंपाऊंडसाठी सरकारकडनं एखादा निधी आलाय का? ह्याच्यावर निधी यावा असं तुम्हाला वाटतं का? धोरण मिळावं असं वाटतं का? तर हे मुद्दे महत्वाचे आहेत ना. मग याच्यावर कुणी आज सत्तेत असणारे लोक चर्चा करताना आपल्याला बघायला मिळतं का? बघायला मिळतं का? नाही बोलत का? लोकातच कुणी येत नाही हो. इलेक्शनच्या काळामध्ये मोठ्या सभा घेऊन कळत नसतं, लोकात जावं लागतं, लोकांची चर्चा करावी लागते. शेतात खऱ्या अर्थाने लोकांच्या अडचणी नाही तर शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी जेव्हा तुम्ही मनापासून शेतकऱ्याकडे जाल तेव्हाच तुम्ही अडचणी सोडू शकाल. पण फक्त राजकारणासाठी तुम्ही जाणार असेल तर शेतकऱ्याच्या अडचणी सुटत नाहीत. गेल्या वर्षी या भागामध्ये अतिवृष्टी झाली होती का? पैसे आले? यंदा अतिवृष्टी झाली का? झाली का? पंचनामे झाले आपले? अहो, पालकमंत्रीच येत नसेल तर अधिकारी काय म्हणतात, चल काय फरक पडतो, पालकमंत्र्यालाच काही पडलं नाही आमच्या शेतकऱ्याचं लोकांचं, तर अधिकारी कधी तुमच्याकडे लक्ष देणार आहे? उद्धव ठाकरे यांनी आधी पक्षाचं ऑडिट करावं अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषदेत केली आहे. ज्या भारतीय जनता पक्ष, ज्या नरेंद्र मोदी साहेब असतील, जे देवेंद्र फडणवीसजी असतील, त्यांची ऑडिट करण्याची भाषा जो संजय राजाराम राऊत त्याच्या सामनामध्ये आणि त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये करतोय, ते एक गोष्ट विसरले आहेत की देशाच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचं 2014ला, 19ला आणि परत एकदा ह्या 4 राज्याच्या निकालावरून देशाच्या जनतेनेच पक्षाचं ऑडिट केलेलं आहे आणि भरपूर नफा मतदानाच्या रूपेने, भरपूर आशीर्वाद मतदानाच्या रूपेने भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीजींना दिलेला आहे. आणि म्हणूनच तर आम्ही 2 खासदारवरून 303 खासदार पर्यंत पोहोचलेलो आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऑडिट, नैतिकतेचे ऑडिट करण्याची भाषा करतात. जो माणूस नागपूरच्या महापौर पासून राज्याचे प्रमुख आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता आणि परत उपमुख्यमंत्री या सगळ्याचा प्रवास करत असताना देवेंद्र फडणवीसजी काय आहेत, त्यांचं चारित्र्य काय आहे, त्यांच्या कामाची पद्धत काय आहे आणि राज्याला ते काय कुठे घेऊन जाऊ शकतात ह्याचं ऑडिट महाराष्ट्राच्या जनतेने वारंवार केलेलं आहे. त्यासाठी अशा 3पाट माणसाचा ऑडिट करण्याची आम्हाला गरज भासत नाही. संजय राजाराम राऊतला ऑडिट करायचीच असेल तर त्यांनी कधीतरी स्वतःचं करावं, कधीतरी उद्धव ठाकरेचं करावं, कारण का तिथे ऑडिट करण्याची गरज आहे. त्याच्या जे काही पद्धतीने शिवसेनेची जी अधोगती झालेली आहे, पक्षाची जी अधोगती झालेली आहे, एका काळात 63 आमदार निवडून आणणारा पक्ष आता उभाटाच्या रूपाने 13 का 14 आमदारावर आलेला आहे. ही यांची ऑडिट, ही यांची लायकी. हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तर हे ऑडिटच्या बॅलन्स शीट मध्ये कुठेच बसत नाही. कारण का जो स्वतःचा राजकीय लव जिहाद ज्यांचा झाला असेल ते हिंदुत्वाच्या ऑडिटमध्ये किंवा त्यांच्या भाषेमध्ये हिंदुत्वाची ऑडिट करूच शकत नाही, ते फिटच होत नाही. आणि संजय राजाराम राऊतला सांगेन, कधीतरी तू तुझ्या
तुझ्या कुटुंबामध्ये तुझं काय स्थान आहे त्याची जरा एकदा ऑडिटची भाषा आपण कधीतरी केली पाहिजे. कारण का कुठलाही म्हणजे कुठलंही इन्कम नसताना जे काय आयुष्य तू आणि तुझं कुटुंब जगतंय, ज्या काय गाड्या तू आणि तुझं कुटुंब फिरवतंय, जे काय क्रेडिट कार्ड तू आणि तुझं कुटुंब सगळीकडे स्वाईप करत बसतायत, त्याचं ऑडिट मग कुठेतरी करायला हवं अशी आमची मागणी आहे. मग हयातचं बिल कोण भरताय? हयातचं बिल कोणीतरी भरत असेल ना, त्याचं ऑडिट करायला पाहिजे की नाही. आणि ज्याचा नाव ते ज्याच्या कुटुंबाचं नाव कामगारांच्या खिचडी चोरीमध्ये येत असेल, तो भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजींचा आणि नरेंद्र मोदीजींचा अगर ऑडिटाची भाषा करत असेल तर हे तर मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ऑरी आहे, ऑरी. तो आजकाल ऑरी तुम्ही सगळेजण सगळीकडे बघत असाल, कशा सगळीकडे फोटो काढतो, सगळ्या कलाकारांबरोबर दिसतो. पण आता बॉलिवूडलाच माहित नाही की हॉरीचं नेमकं काम काय, तर हा हॉरी नेमकं कोण आहे. तसाच हा संजय राजाराम राऊत आहे. नेमकं संजय राजाराम राऊत हा कोणाचा आहे, पैसा कुठून कमवतो, कसा जगतो, हे अजून कोणालाच काय माहित नाही. नुसतं बातम्यांमध्ये राहण्यासाठी पंतप्रधानांचं नाव घ्यायचं, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायचं, आमच्या देवेंद्रजींचं नाव घ्यायचं, एवढंच ह्याचं एक कलमी काम आहे. म्हणून ह्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचं ऑरी मी बोलवतो नाव दिलेलं आहे. त्याची काय नैतिकता, ह्याची नैतिकतेची भाषा करायची असेल तर 2010 डिसेंबरला निलेश चव्हाण नावाच्या एका शिवसैनिकाला आत्महत्या दाखवण्यात आली 2010 ला. मग त्या निलेश चव्हाणनी कोणाच्या त्रासामुळे ती आत्महत्या केली, ह्याची चौकशीची मागणी मी आता अधिवेशनामध्ये गेल्यावर करणार आहे. की नेमकं त्यांनी कोणाचा दबाव त्याच्यावर होता, कोण त्याच्यावर प्रेशर टाकत होता आणि कोणाच्या दबावामुळे निलेश चव्हाण नावाच्या नाशिकच्या शिवसैनिकाने आत्महत्या केली, ह्याची चौकशी झाली पाहिजे. मग ऑडिट काय असतं, कॅरेक्टरचा ह्याच्या चारित्र्याचं ऑडिट काय असतं हे आम्ही राज्याला दाखवून देऊ. म्हणून उगाच आमच्या ऑडिटची भाषा तू करू नकोस. मग तुझा कसं वस्त्रहरण करायचं तुझ्या आणि तुझ्या मालकाचं, अरे तुमची नैतिकतेमध्ये तुम्ही बसता तरी का. तू एक खिचडी चोर, दुसरा तुझा मालक आणि त्याचा मुलगा एका महिलेच्या गँगरेप आणि खुनाच्या प्रकरणामध्ये तुझ्या मालकाच्या मुलाचं नाव आहे आणि तू दुसऱ्यांच्या नैतिकता तू ऑडिट करत बसतोस. तू ज्यांचं नाव घेतोय, अजितदादा असतील, प्रफुल्लभाई असतील, जे ते तुमच्याच मांडीला मांडी लावून आता 2019 पासून बसत होते. मग तेव्हा तुम्हा लोकांना ते वाईट वाटले नाही. आणि भारतीय जनता पक्षावर आल्यानंतर तुम्ही त्यांची ऑडिट करण्याची भाषा करता. मग तुम्ही कधीतरी तुमच्या स्वतःची ऑडिट मग आम्हाला व्यवस्थित महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर करायला लागेल. आणि मी तर फक्त ट्रेलरच करीन, पूर्ण पिक्चर करायचं असेल ना मग कधीतरी सन्मान्य राणे साहेबांना, सन्मान्य एकनाथ शिंदेजींना आणि राज साहेबांना एकत्र बसून तुझ्या आणि तुझ्या मालकाची आणि मातोश्रीची एकदाच ऑडिट करून कायमस्वरूपी तो अकाउंट बंद कसा होईल एवढं लक्ष घालायला लागेल. धन्यवाद. चव्हाण 2010 ला एक तो नाशिकचा शिवसैनिक होता, त्यांनी आत्महत्या केली असं सांगण्यात आलं. माझी मागणी अशी आहे की ती केस CIDनी असो किंवा एका जबाबदार पोलीस खात्याच्या अधिकाऱ्याने ती चौकशी करावी की नेमकं त्याच्यावर दबाव कोणाचा होता, त्यांनी कशामुळे आत्महत्या केली, ती खरंच आत्महत्या होती का किंवा आत्महत्येला त्याने कोणी प्रवृत्त केला का, या सगळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी मी इथेही करतोय आणि उद्या अधिवेशनामध्ये गेल्यावर तिथेही करणार आहे. तर माझी इच्छा आहे की जे अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य देणारे संजय राजाराम राऊत सारखे त्यांच्या ह्या पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टीचे काय लिंक आहेत का ते महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे ना. दुसऱ्यांना नैतिकतेचे सर्टिफिकेट देण्या अगोदर तुझी नैतिकता काय
ही थोडी जनतेला कळली पाहिजे. काल खिचडी प्रकरणातली काही नावं आणि ज्या गोष्टी पुढे आल्या ते कागदपत्र पुढे आली या प्रकरणामध्ये तपास जरी सुरू असला तरी तो योग्य दिशेने आणि योग्य वेगाने सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? नक्की वाटतोय, कारण का काल राऊताच्या भावाला जेव्हा त्यांनी चौकशीसाठी बोलवलं, राऊतच्या भावानी जे उत्तर ईडीला दिलंय की जे पैसे खिचडी प्रकरणामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये ते भाड्याचे पैसे होते. भाड्याची अग्रीमेंट कुठे मिळाली नाही, भाड्याची अग्रीमेंट कुठे देऊ शकले नाही. म्हणजे येणारा महिना किंवा येणारा वर्षा अखेर राऊत संजय राजाराम राऊतच्या घरचा एक व्यक्ती तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे. आणि त्याच्यामुळे हे थैथयाट सुरू आहे. तुम्हाला सांगितलं, हे इक्बाल मिरचीची मिरची लागली नाहीये, ही खिचडीमध्ये पडलेली मिरची ह्याला लागल्या असल्यामुळे हे थैथयाट सुरू झालेलं आहे. कारण का सगळे धागे दोरे हे राऊतांच्या मुलीकडे चाललेले आहेत, जिच्या अकाउंटमध्ये ते पैसे आलेले आहेत. आता जिथे भाड्याच्या अग्रीमेंटच नाही, मग कुठल्या हिशोबाने तुम्ही सांगता की त्याला तुम्ही भाडं खात होता? कुठून भाडं घेत होतो तुम्हाला? म्हणजे कुठलंही अगर रेंट अग्रीमेंट असेल तर त्याच्यानंतरच तुम्हाला रेंट भेटतं असा नियम आहे. जिथे भाड्याचे अग्रीमेंटच नाही, मग तुम्ही भाड्यात घेत होता, ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार सिद्ध होतोय. आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाच्या आमदाराची उलट तपासणी झाली. त्यानंतर खासदार राहुल शेवाळे आणि आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत. नाही, आता संपूर्ण प्रक्रिया चालू आहे आणि पुन्हा मला मंगळवारी पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या संदर्भात, कारण ही सर्व कायदेशीर बाब आहे, त्यानंतरच मी बोलेन. परंतु आज एक गोष्ट जाणवली की आमचे सिनियर कौन्सिल साखरे साहेबांनी मराठीतून मला ज्यावेळी प्रश्न विचारले त्यावेळी प्रतिपक्षाच्या वकिलांनी त्याचं ऑब्जेक्शन घेतलं की मराठीतून प्रश्न विचारू नये. आणि ही एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ज्या उबाटाच्या तर्फे त्यांनी जे वकील अपॉइंट केलेले त्यांनी मराठीतून हा जे साक्ष घेणं, याच्याबद्दल आक्षेप घेणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आज या विधानभवनात जिथे मराठी महाराष्ट्राचा पूर्ण कारभार या ठिकाणी चालतो आणि मराठीत कारभार चालतो, त्याच ठिकाणी त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ती सर्वांना खटकलेली. सागर साहेब, मला आपल्याला एक प्रश्न करायचा आहे. अनेक हायपोथेटिकल प्रश्न होते, वारंवार तेच रिपिटेशन होतं, यावर आपण वारंवार आक्षेप देखील घेत होतात. नेमकं काय होतं की सुरुवातीला मी शेवाळे साहेबांची साक्ष घेत होतो, मराठीत घेत होतो, कारण हे आपलं महाराष्ट्रात आहे, आपण मराठी भाषेचा आपण आदर करतो. तर त्या ह्याला ऑब्जेक्शन घेण्यात आलं, तर त्याला स्पीकर साहेबांनी त्याला नाकारलं आणि आम्हाला मराठीमध्ये कंटिन्यू करायला अनुमती दिली. त्यामुळे आम्ही स्पीकर साहेबांचे आभारी आहोत. दुसरं आहे की त्यांना काही प्रश्न योग्य वाटले नाही, प्रश्नाची उत्तरं योग्य वाटली नाही, ते परत तेच प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आम्हाला त्यांना ऑब्जेक्शन घ्यावं लागतं. काही वेळा ते असे प्रश्न विचारतात की ते मिसलिडिंग असतात, त्यातनं काही अर्थबोध होत नाही, त्यामुळे आम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागतं. त्यामुळे थोडासा ही प्रक्रिया लांबते. थोडंसं आमचे हे करायचं जे आहे, काही प्रक्रिया लवकर संपवायची आहे, त्याचं आमचं सर्व सहकार्य असताना ही प्रक्रिया थोडीशी लांबते. आता शेवाळे साहेबांची आज साक्ष कंप्लीट होऊ शकली नाही, कारण त्यांनी असं कारण दिलं की ते काही चीफमध्ये काही सांगितलं, त्याचा त्यांना अभ्यास करायचा. ठीक आहे, मंगळवारी साहेब येतील सकाळी, त्यावर त्यांचं पूर्ण होईल. सोमवारी मग बाकीचे 2 विटनेस आहेत ते आम्ही संपवायचा प्रयत्न करू. वेळापत्रकानुसार ह्या सुनावणीचं होताना पाहायला मिळत नाही, कुठेतरी सुनावणी नाही. सोमवारी मंगळवारी हे साक्ष नोंदवायचं पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर आर्ग्युमेंटचा जो भाग आहे तो 18 तारखेपासून चालू होईल आणि जो साधारण 22-23 पर्यंत संपेल. आमदारांकडून ज्या प्रकारे वेळापत्रकानुसार म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन सकाळपासून रात्रीपर्यंत सुनावणी घेतली जाते, तरीही म्हणजे रिपीटेड क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळे आज चिडले देखील अध्यक्ष आणि दोन्ही गटांना तरी सांगितलं की आपापसामध्ये युक्तिवाद करण्यापेक्षा लवकरात लवकर त्यांचं योग्य आहे. त्यांना त्यांच्या मते की ते एवढा वेळ देतात, हे बाकीचं असेंब्ली चालू असून सुद्धा, तर त्यांना हे लवकर संपवायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मंगळवारी संध्याकाळपर्यंत संपवायचं आहे. तो होऊन जाईल. शिवायसाहेब, एक प्रश्न होता की गटनेते निश्चित स्वरूपात कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट केल्यानंतरच मुख्य नेत्यांची निवड झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची
राज्य नायकांनी मुख्य नेता म्हणून निवड झाली. कधी आणि ही कोणी केलेली होती एकंदरीत या संदर्भात आता माझी साक्ष चालू आहे, त्यामुळे साक्ष चालू असल्या कारणामुळे ज्या काही गोष्टी आहेत ती मी त्यांच्यासमोर नमूद करेन. कायदेशीर दृष्टिकोनातून त्या योग्य ठरतात. एक शेवटचा प्रश्न होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरनं काढण्यासंदर्भातल्या ज्या सह्यांचं लेटर होतं त्यामध्ये 23 आमदारांच्या सह्या असल्याचं म्हटण्यात आलं होतं. नेमकं काय प्रकरण आहे? नाही, आता या सर्व साक्ष चालू आहेत. ते साक्ष चालू असल्या कारणामुळे कायदेशीर अडचण पण निर्माण होऊ शकतो कुठल्या गोष्टीची वाच्यता केली तर. म्हणून कायदेशीर बाबी पाहता जोपर्यंत साक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा खुलासा करू. शेवटचा प्रश्न होता की राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसंदर्भात जो 22 नंबरचा प्रश्न वारंवार विचारण्यात आला, 21-22 नंबरचा, की उद्धव ठाकरे यांनाच का अधिकार आहे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याचा, त्यावर आपण विरोध दर्शवला तर सर्व नेत्यांचा याला विरोध होता का? नाही, त्याचं उत्तर मी दिलेलं आहे माझ्या साक्षीवर. नाही, या सह्या नाही, मुळात ती बैठक झालेलीच नाही. तुम्ही जर पाहाल त्यांचे जे ठराव घेण्याची पद्धत पाहाल त्याच्यामध्ये आमच्याकडे जे काही कागदपत्र त्यांच्या मार्फत म्हणजे त्यांच्याकडे असलेली जी काही आम्हाला प्राप्त झालेली त्याच्यामध्ये अनेक खाडाखोडी आहेत. आणि मुळामध्ये ज्यांनी सह्या आता जनरली विधानसभेचं कामकाज चालू असताना किंवा एखादं कामकाज चालू असताना काही आमदारच्या घेतलेल्या सह्या हे मुद्दामून त्या दुसऱ्या ठरावाला लावून हे बोगसगिरी करायचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून सर्वच आमदारांनी त्याला डिनाय केलेलं आहे की आमच्या त्याच्यावर सह्या नाहीत. आणि ते आता समोर स्पष्ट सुद्धा होतं. एका ठिकाणी बैठक झाली असं म्हणतात, दुसरीकडे तेच लोक सुप्रीम कोर्टात जाऊन या बैठकीला हे लोक उपस्थित नव्हते हे सुद्धा ते मान्य करतात. तुम्ही जर पाहिलं सुप्रीम कोर्टामध्ये 13, 9 आणि 10 मध्ये त्यांनी ते नमूदही केलेले. म्हणून आता जी काही हिअरिंग चालू आहे त्या हिअरिंगमध्ये त्यांचे असलेले वकिलांचे प्रश्न आणि आमची जे उत्तरं चाललेली त्यात तुम्हाला तातडीने सगळी तफावत दिसून येईल. म्हणून खोट्याचं खोटं आणि खऱ्याचं खरं हे आता या सुनावणी दरम्यान होणार आहे. संजय राऊत असे म्हणतायत की एकनाथ शिंदे यांनी साफसफाई मुंबईची न करता मंत्र्यांची साफसफाई केली पाहिजे. त्यांची मानसिकता जी आहे ती ठाण्यापुरती मर्यादित पाहायला मिळते असं त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे आता दर 2-3 दिवसाआड मुंबईमधल्या प्रत्येक झोनमध्ये जाऊन वार्डाची ते पाहणी करतायत, त्या ठिकाणी साफसफाई करण्याचा प्रयत्नही करतायत. आणि हे काही लोकांना बोचतंय. मिठी नदीवर जाऊन फोटो दरवर्षीचे जे काढायचे, मिठी नदी ओव्हरफ्लो झाली, पाणी शिरलं, आता तो प्रकार यावर्षी झाला नाही. आणि शिंदे साहेबांनी स्वतः मुंबईमध्ये लक्ष घातलंय. मुंबई हे कमवण्याचं साधन नाही, मुंबई हे तुम्हाला पोट भरण्याचं साधन नाहीये, मुंबईतला तुम्हाला ओरडता येणार नाही. आता हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलं आणि त्याची ही पोटदुखी आहे. आता तुम्ही कोणत्याही झोनमध्ये जा, मुख्यमंत्री येणार म्हणलं की त्या भागाचा एरिया पूर्ण चकाचक व्हायला सुरुवात झालेली. आणि काही ठिकाणी त्या जे अतिक्रमण असतील, काही सफाईची कामं असतील किंवा रस्त्याची कामं काही ठिकाणी बंद असतील ते चालू केली. आणि मला वाटतं हे मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं तर ते अधिकाऱ्यांवर सुद्धा एक चांगला मेसेज जातो की आपला मुख्यमंत्री आपल्या कामाची प्रशंसा करेल किंवा आपल्याकडे येतोय म्हणून आपण अलर्ट राहिले पाहिजे. याला जोडून प्रश्न असा आहे की विरोधक असंही म्हणतायत की राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्न आहेत, मात्र दुसरीकडे मुंबई साफ करण्यातच मुख्यमंत्री गुंतलेले आहेत. असं नसतं. सगळे प्रश्न महत्वाचे आहेत. जसा मुंबईचा प्रश्न महत्वाचा आहे, तसा शेतकऱ्याचा प्रश्न महत्वाचा आहे, तसा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे, तसा सर्वसामान्य कामगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, तसा विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. अनेक प्रश्न जे आहेत जे ह्या लोकांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये एका डब्यामध्ये बंद केले होते, ते प्रश्नाचा आता एक सर्वांचा निपटारा कसा करता येईल याकडे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं लक्ष आहे. म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि या प्रश्नाला प्रायोरिटी असं न होता सर्व प्रश्न कसे सोडवले जातील हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत की भुजबळांनी अधिवेशनाच्या आधी चहा पाण्यावरती बहिष्कार घातला, ते आता वेगळी चूल मांडण्याच्या तयारीमध्ये आहे. प्रकाश आंबेडकरांचं आणि भुजबळांचं काय बोलणं झालं त्याच्याबद्दलची मला माहिती नाहीये. ते का आले नाहीत याची माहिती नाही. म्हणून जो काही आता या अधिवेशनामध्ये जो काही निर्णय होईल किंवा या अधिवेशनामध्ये जी काही चर्चा होईल त्यानंतरच आपल्याला यावर भाष्य करणं योग्य राहील. ललित पाटील प्रकरणामध्ये शिंदे गटातील 2 मंत्र्यांचा समावेश आहे असा आरोप राऊतांनी केलाय. किरकोळ मासे पकडण्यापेक्षा मंत्रिमंडळातील 2 मोठे मासे पकडा असं त्यांनी सांगितलं आणि एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. हो, ते उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये जेव्हा होते
त्यावेळेला ललित पाटील किंवा त्याच्याबरोबर असलेले सहकारी हे उबाठा गटामध्ये काय लोकांना भेटत होते अशी माहिती मलाही मिळालेली आहे. म्हणून त्या लोकांवर कारवाई केली पाहिजे आणि त्याच्या सूत्रधाराला अटक केली पाहिजे, ही माझी सुद्धा मागणी आहे. म्हणून मंत्री कोण होते किंवा कोणता पुढारी होता यापेक्षा या ड्रग माफियाच्या प्रकरणामध्ये जे गुंतले असतील ते सर्व जेलमध्ये गेले पाहिजे, ही आमची प्रामुख्याने आमची स्वतःची मागणी आहे. संजय राऊत असे म्हणालेत की 3 घाशीराम जे आहेत ते कोतवाल ही सरकार जे आहे ते चालवत आहेत आणि कुठेतरी जर नवाब मलिक तुम्हाला नको आहेत तर मग हे प्रफुल्ल पटेल कसे चालतात असे त्यांनी म्हटलं आणि फोटो ट्विट जो आहे तो त्यांनी केलेला आहे. अरे हा तमाशाचा फड चालवणारा माणूस आहे, त्याला घाशीराम कोतवाल काय करणार आहे? घाशीराम कोतवालची भूमिका आणि तमाशाचा फडामधली भूमिका त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. यांनी ढोलकीच्या तालावर नाचायचं काम करायचंय, तेवढं काम त्याला जरी जमलं तरी बस आहे. आम्हाला काय करायचं किंवा आम्ही काय करतोय हे जनता पाहते आणि तुमच्या ह्या अशा डायलॉगबाजीमुळे जनतेला तुम्ही काय फार विद्वान आहात असं जे तुमचा गैरसमज आहे तुम्हाला माहित नाही, तुम्हाला लोक शिव्या किती देतात. रोज एकमेकांच्या शेजारी बसता मग पत्र लिहिण्याची काय गरज असा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना केला आहे. आदरणीय सोनेजींचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून पुन्हा शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतासुद्धा मोठ्या संख्येनं आज इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला आम्ही प्रार्थना करण्याकरता आलो होतो. आम्ही आरती केली, त्यांना चांगलं आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि त्यांचं नेतृत्व आम्हाला सर्वांना मिळावं, देशाला मिळावं यासाठी आम्ही प्रार्थना केली. थोडंसं शिवसेनेच्या दोन्ही गटांची अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. त्यात एक ट्विस्ट समोर आलेला आहे की जूनमध्ये जी बैठक झालेली होती शिंदे गटाच्या 23 आमदारांनी सही केलेली आहे त्या रोस्टरवरती, तो अटेंडन्सचा विषय शिंदे गटाच्या विरोधात जाऊ शकतो का? आता मी त्या बारकाव्यात काही बोलणं, ज्या कायदेशीर बाबी असतात त्याच्यावर बोलणं बरोबर नाही, परंतु एकंदरच जो त्यामध्ये वेळ चाललेला आहे म्हणजे असं वाटून जातं का ॲज पर शेड्यूल काही चाललंय का काय, कशा करता एवढा वेळ? 12 वर्षाच्या माणसाला जरी विचारलं एखाद्या नागरिकाला, ग्रामीणला म्हणतो मी, तुमच्या शहरातल्या नाही, त्याला जरी विचारलं का खरं काय रे तर तो खरं बोलल. त्याच्याकरता एवढा वेळ का जातोय हे मला समजत नाही. पण अध्यक्ष ओव्हरटाईम करतात अधिवेशनानंतर पुन्हा असंच मी म्हटलं की याच्यात ॲज पर शेड्यूल म्हणजे वेळ ठरवून चाललेला आहे का काय अशी शंका सर्वसामान्य माणसाला सुद्धा येते. माणसं हुशार झालेत. सर, मलिकांच्या बाबतीत नवाब मलिकांच्या बाबतीत जो लेटर बॉम्ब फडणवीसांनी टाकला त्यानंतर दादांनी देखील काल अजितदादांनी प्रतिक्रिया दिली. अशा पद्धतीने फक्त तुम्ही आम्ही खरं म्हणजे पत्र लिहिण्याची काय आवश्यकता होती हेच समजलं नाही. दोघे दिवसभर एकमेकांच्या शेजारी असतात, सभागृहामध्ये शेजारीच बसतात, असं एक बैठकांमध्ये शेजारी आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, दोघांकडं फोन आहे. पत्राची काय आवश्यकता होती? म्हणजे हे कशासाठी हे समजत नाही. म्हणजे म्हणजे सगळ्याला शंका येते या पत्र देण्याची काय आवश्यकता होती? मलिकांना वेगळा न्याय आणि प्रफुल्ल पटेलांना वेगळा न्याय लावला जातोय का आणि धर्मामुळे मलिकांना टार्गेट केलं जाते? नाही, असं आहे की यामध्ये कोणाचा आरोप सिद्ध झालाय का? त्यामुळं असं आहे की कोणाला दोषी ठरवत असताना आरोप सिद्ध झालेला नसताना आम्ही तर काही बोलू शकत नाही कोणाच्या बाबतीत. त्यालाच धरून एक प्रश्न आहे. पृथ्वीराज बाबा काय म्हणतायत की मलिक मुस्लिम आहेत, नवाब मलिक, म्हणून त्यांना टार्गेट केलं जाते, सॉफ्ट टार्गेट होऊ शकतात म्हणून हा लेटर बॉम्ब. नाही, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची राजकारण करण्याची एक पद्धत आहे आणि ती आपण 14 सालापासून पाहिली, 10 वर्ष जवळपास पाहतो आहोत की ते विरोधकांना नामोहरण करण्याकरता अनेक गोष्टींचा वापर करतात. विशेषतः ज्या संस्था ह्या आपल्या शांतता ठेवण्याकरता, दोष दूर करण्याकरता समाजातले असतात त्यांचासुद्धा राजकारणाकरता वापर होत असताना दिसतोय आपल्याला. म्हणजे यामध्ये आणि बऱ्याच वेळा पाहिलं की विरोधकांवरच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, भारतीय जनता पक्षाकरता घडत नाही. बरं, विरोधकांचं ॲक्शन होते पण नंतर तो भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर वॉशिंग मशीनमधून काढल्यासारखा स्वच्छ होतो. म्हणजे याचा अर्थ सर्वांना समजतो. तुम्ही महसूल मंत्री राहिलेले आहात, आता जी अतिवृष्टी झालेली आहे किंवा शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, योग्य प्रमाणात मदत होते किंवा योग्य कारवाई चालू? हे वर्ष शेतकऱ्याकरता खूपच अवघड चाललेलं आहे आणि मी आपल्या श्री गणपती जवळ प्रार्थना करील की आमच्या शेतकऱ्याला वाचवण्याकरता परमेश्वरांसुद्धा पाठीशी उभं राहावं. सरकारनं तर राहिलंच पाहिजे. एकंदर आता जी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, एक तर दुष्काळ पडला सुरुवातीला,
त्यानंतर जे काय पिकं लोकांनी आणली कशी हे करून कष्टानं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण विदर्भात गेलं, पूर्व विदर्भात ते धान पीक पूर्ण नष्ट झाले. पश्चिम विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन पूर्ण खराब झालं आहे. संत्रीचे सुद्धा आता ते फळं होती ती काळी पडत आहेत, अशा प्रकारची अवस्था आहे. पुढं आल्यानंतर जळगावचे केळीचं नुकसान झालं आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा सोयाबीनचं नुकसान आपल्याला दिसतं आहे, आंब्याचं नुकसान दिसतं आहे. इकडं नाशिकमध्ये पूर्णपणे द्राक्ष आणि कांदा याचं नुकसान झालेलं दिसतं आहे. ऊसाचं बी इथेनॉलला त्यांनी बंदी करून त्यांचं नुकसान केलं आहे. कोकणामध्ये आंबासुद्धा पुन्हा त्याला सुद्धा मार बसला आहे. म्हणजे शेतकरी कोणत्या बाजूनं त्याची परिस्थिती चांगली आहे हे आता राहिलेलं नाही आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे. दुर्दैवानं परवा फोटो सेशन केलं, कारण त्या अगोदर कुणी गेलंच नव्हतं शेतावर कोणाच्या. त्यामुळं आपले निर्णय काय तुम्ही देता. दूध उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा अवस्था इतकी वाईट आहे. दूध निर्माण करणं ही किती कठीण गोष्ट असते त्या दूध उत्पादकालाच माहिती. रात्रंदिवस काम करावं लागतं, त्यावेळेस ते दूध हाताशी येतं. ती गाय पोसावं लागते, चारा घालावं लागतो, इंजेक्शन असतात, धुवावं लागते, काय करावं लागतं. आता त्याला जर तुम्ही 34 रुपये उत्पादन खर्च असेल आणि 25 रुपये मिळत असतील तर मग ती गाय तरी त्याला जगवायची, ती गाय पोसायचं आहे तिला, कसं करणार तो. आणि त्यामध्ये आमचं मत एवढंच आहे की सरकार अशी ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि मदत केलेली आहे. बऱ्याच वेळा एखादं उत्पादन जास्त झालं की ते भाव पडतात, त्यावेळेस सरकारनं जे जादा उत्पादन झालं ते कमी करायचं असतं, काढून घ्यायचं असतं किंवा मदत करायची असते. परंतु अजून काहीही निर्णय नाही. त्यांचं तिघं आहेत मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, आपसात वाद चालू आहेत बदल्यांवरून, त्याच्यात ते दंग आहेत. जनतेकडे त्यांचं लक्ष नाही. तुम्ही पुण्यात आहात म्हणून बदल्या का महसूलमधील बदल्या, बदल्यामध्ये नेमका वाद कोणता आहे? पोलीस प्रशासनाच्याही मला एक दिसली, एक बदली झाली आणि दुसरा मंत्री पत्र देतो काही बदली करू नये. सर हे दिसणारं दृश्य आहे. ज्यावेळेस असं दिसतं, हिमनगाचं ते टोक आहे, खाली मोठं आहे हिमनग. पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत, सहपोलीस आयुक्त जॉईंट सीपी, महिना होत आला त्यांचं पण पद रिक्त आहे. अनेक पदं रिक्त आहे. खरं म्हणजे नोकर भरती होत नाही, भरती करायला गेले तर घोटाळेच होतात, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतोय, अनेक पेपर फुटत आहेत. सरकार चाललंय कसं आणि आहे का नाही सरकार असं वाटावं ही परिस्थिती आहे. पुण्यात आहात म्हणून एक प्रश्न. ललित पाटील प्रकरणी तुमच्या आमदारांनी पहिल्या दिवसापासून फॉलोअप घेतला असेल. कारवाई बडे मासे गळाला अडकतील असं बोललं जाते, पण ठोस कारवाई जी होत नाहीये, कसं बघता तुम्ही? याचा काही पाठपुरावा करणार आहात का? खरं म्हणजे जे आता अंमली पदार्थाचा प्रकार आहे तो आपल्या राज्याला सगळ्यात घातक विषय कोणता आहे आता, आणि सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा असा विषय कोणता असेल तर अंमली पदार्थाचा वावर जो वाढतो आहे आणि तरुणांमध्ये वाढतो आहे, हे आपल्या पुढच्या पिढीला घातक गोष्ट आहे. अशा वेळेस काही लोकांना संरक्षण दिलं जातं, त्यांना पळून जायला मदत केली जाते. त्यामध्ये मोठ्या मोठ्या माणसांचा हात असल्याचं आमदार धंगेकरांनी स्पष्टपणे सांगितलं. माझं मत असं आहे की यामध्ये कोणीही असू, कुणी मोठा असू लहान असू, याचा विचार न करता आपल्याला पुढची पिढी वाचवायची आहे, म्हणून कठोर अशा प्रकारची कारवाई कोणावरही केली पाहिजे या मताचा मी आहे. 2024 नवीन वर्षात नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळणार आहे अशी चर्चा येते, काय वाटतं तुम्हाला ऐकून? नव्या वर्षात 2024ला तर मुख्यमंत्री नवा असेल आणि तो आघाडीचा असेल. सर एक शेवटचा प्रश्न. सर 2024 मध्ये खरं तर निवडणूक लांब आहे, पोटनिवडणूक झाली नाही बापट साहेबांच्या निधनानंतर. काँग्रेसची जागा आहे, अनेक उमेदवार खरं तर दावा ठोकतात की आम्ही तयार आहोत. काँग्रेसनं असं काही उमेदवार निश्चित केला 24साठी? आम्ही उमेदवार निश्चित केला नाही, पण घरापर्यंत पोहोचण्याचे उपक्रम आमच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे सुरू आहे, लोकांमध्ये आहे. आणि एक वातावरण काँग्रेसकरता पुणे शहरामध्ये अत्यंत अनुकूल आहे आणि धंगेकरांच्या निवडणुकीमध्ये ते पुणेकरांनी दाखवून दिले की आम्ही काँग्रेसच्या पाठीशी आहोत. 24ला कुणाला संधी देणार सर? बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज इंदापुरात ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी या मेळाव्याला संबोधित केले. पाहूयात छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेत. आता बघा,
ते जरंगे 15 दिवस फिरतात. सकाळपासून त्यांच्या मीटिंग, आपली मीटिंग रात्री 10 वाजता बंद होईल, त्यांची रात्री 12ला, रात्री 1ला, रात्री 2ला. त्यांना परमिशन आहे की नाही माहित नाही. पोलीस सुद्धा कारवाई करत नाही. ते म्हणेल तो कायदा, कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला. त्यांनी काही बोललं तरी त्याचं जे आहे सगळ्या बातम्या छापून येणार, आपण गप्प बसणार. 15 दिवसांनी बोललं की ताबडतोब सुरू की महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम ते आणि मी करतोय. म्हणजे ते करतात की नाही ते खरंच आहे. आता मी काय केलं, मी तर 15 दिवसांनी एकदा बोलायला उभा राहतो. पण एक आहे, आमचं पण असतं काम, 100 सुनार की एक लोहार की. 100 सुनार की एक लोहार. तर म्हणून एक जरा थोडंसं बोलावं लागतं, सांगावं लागतं. सगळंच काही ऐकून घेण्याची काही सवय आमच्यापैकी कुणालाच नाही, छगन भुजबळला सुद्धा नाही. पण हे अशांतता राज्यामध्ये करतोय कोण? हे बरोबर आहे. राज्यामध्ये शांतता असेल तर उद्योग धंदे येतील, बेरोजगारी दूर होईल, राज्याची आर्थिक सुबत्ता वाढेल, हे सगळं मान्य आहे. अशांतता निर्माण करतो कोण? याचा विचार सर्व विचारवंतांनी करण्याची आवश्यकता आहे. माझ्याकडे कालच मी इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर सकाळीच बोललो. या राहत्याला पिंपरी निर्मळमध्ये 2 दलित कुटुंब आहेत घरात, एका गावात. त्यांनी कोणीतरी घोरपडे म्हणून त्यांना मतदान केलं नाही म्हणून त्यांच्या घरावर 400-500 लोक आले, मारहाण केली, घर उद्ध्वस्त केलं. ती लहान मुलगी तिच्या लहान बोबड्या शब्दात सांगत होती, मला दगडावर फेकलं. 71 लोकांवर केस घेतली असं म्हणाले. कालपर्यंत तरी कोणाला अटक झाली नव्हती. हे काय चाललेलं आहे? मागे मी सांगितलं, नाभिक समाजावर सुद्धा त्यांनी मतदान केलं नाही. तुळशी गावात उद्ध्वस्त केलं. मगाशी मला इथे एक डॉक्टर यादव आले होते. फलटणला त्यांचं हॉस्पिटलची तोडमोड केली, पेशंट लोकांना पळवून लावलं, त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला. हे काय चाललेलं आहे? या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही? आणि कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? मी मागेच सांगितलं होतं, ते जरंगे जिथे उपोषणाला बसल्याने लाठी हल्ला झाला त्याच्या अगोदर पोलीस त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला आले. ते म्हणाले मी आराम करतो, नंतर या, सकाळी या. सकाळी पोलीस आले, महिलांना पण घेऊन आले, कारण तिथे महिला पण बसलेल्या होत्या उपोषणाला. त्यांना फक्त म्हणाले की चला चला म्हटल्याबरोबर त्या रात्रीमध्ये जेवढे दगड धोंडे होते गच्चीवर, त्याचा मारा त्या पोलिसांवर केला. पोलीस जखमी झाले, हॉस्पिटलमध्ये गेले. कित्येक महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग मात्र जे आहे, जे पोलीस होते त्यांनी मग बचावासाठी लाठी हल्ला केला. हे मी 2 महिने बोलतोय, कोणी बोलायला तयार नाही. पण काल विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. काय उत्तरात दिलं त्यांनी?
की जमाव हिंसक झाला आणि 1-2 नाही 79 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले आहे आणि मग पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं वाजवी बळाचा वापर केल्यामुळे 50 आंदोलन करणारे आंदोलक जे आहे जखमी झाले. आता ही बाजू त्याच वेळेला खरं म्हणजे पुढे यायला पाहिजे होती, तरीही त्याला एवढी सहानुभूती मिळाली नसती. पण एकच बाजू पुढे आली. मी 2 महिने सांगतोय की अरे पोलिसांवर हल्ला झाला, शेवटी विधानसभेत सगळं खरं आलं. एवढंच नाही, नांदेड जिल्ह्यात पोलीस स्टेशन कुंटूर हल्ली, कृष्णपूर येथे नांदेड ते बेंगळूर राज्यमार्गावर आंदोलनाला हिंसक वळण, 4 पोलीस अधिकारी 10 पोलीस अंमलदार जखमी. बीड जिल्ह्यामध्ये 3 पोलीस अधिकारी 3 अंमलदार जखमी. मला सांगा, या राज्यामध्ये अशांतता कोण माजवता? आम्ही माजवतो? आम्ही छगन भुजबळ कधी बोलला? छगन भुजबळ बोलला आम्ही तलवारे घेऊ आणि कुऱ्हाडी घेऊ आणि अमुक करू. ते मात्र बोलतायत. यवतमाळला ते म्हणाले आमच्याकडे तलवारी आहेत, आमच्याकडे कुऱ्हाडी आहेत, आमच्याकडे हे आहेत. आणि छगन भुजबळ 24 तारखेनंतर तुझा हिशोब करतो. आज मनोज जरांगे पाटील यांची लातूरामध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत. तिथं अभ्यासक कमी असतील, मनुष्यबळ जर कमी असेल तर सरकारने ते वाढवावं आणि तसं गृहमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, जिथं जिथं संख्याबळ कमी असेल तिथं संख्याबळ वाढवून दिलं जाईल. जिथं अभ्यासक कमी असतील तिथं अभ्यासक दिले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. जरी अधिवेशनाचा काळ असला तरी इकडेही बारकाईनं लक्ष ठेवा, कारण 24 डिसेंबरला तुम्हाला दुसरा आव्हान स्वीकारून तुम्हाला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे अधिकारी जर काम चुकारपणा करत असले तर त्या जागेवर त्यांना हटवा, कारण 35 लाख नोंदी सापडल्यात. या नोंदीचा आता आधार घेऊन कायदा पारित करण्यासाठी 24 डिसेंबरला आव्हान स्वीकारून तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करावा. आणि हा तुमचा शब्द आहे आणि 24 डिसेंबर पर्यंतच आम्ही तुमची वाट बघणार आहे. जर तुम्ही 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला होणारा पुढचं आंदोलन जड जाईल. पुन्हा म्हणू नका की हे काय झालं. आंदोलन हे शांततेत असणार. मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, शांतता भंग होऊ देऊ नका. उद्रेक जाळपोळ होईल असं आंदोलन करू नका. शांततेच्या आंदोलनात इतकी ताकद आहे की शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या देशात आणि राज्यात कोणातच नाही. म्हणून शांततेत आंदोलन करा. या शांततेच्या आंदोलनानंच 70 वर्षात मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं, ते निर्णयाच्या प्रक्रियेत आलंय. सरकारच्या टेबलवर सध्या फक्त आणि फक्त मराठाच आरक्षणाची फाईल आहे, दुसरं कामच नाही. अर्ध मंत्रिमंडळ याच मराठा आरक्षणावर सध्या काम करतं. याची जाणीव तुम्ही ठेवून शांततेत आंदोलन करा. मात्र एक खरं आहे आणि तेही तुम्हाला करावं लागणार आहे. जर सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर आजपासूनच तुम्ही तयारीला लागा. गावाची गावं पिंजून काढा. आपल्या या जाम आणि जाम परिसरातल्या शेकडो गावांना रात्रंदिवस भेटी द्या. मराठ्यांचे घरानं घरं जागे करा, कारण इथं कोणाचं एकट्याचं हित नाही. घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांचं हित आहे. घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठे होणार आहेत. आपल्या आईबापानं स्वप्न बघितलंय माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे.
हे स्वप्न पूर्ण करायचं असतं, तुमचे मुलं शासकीय नोकरीमध्ये जायचे असतील तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही। या 20 वर्षात मराठ्यांचा टक्का नोकरीतला प्रचंड कमी झालाय। तो बॅकलॉग भरणं आपली जबाबदारी। त्यासाठी आरक्षण आवश्यक आहे। आरक्षणासाठी गावानं गाव आणि घरानं घरं पिंजून काढा। मराठ्यांचा एकही माणूस, घराघरातला एकही माणूस आणि माता माऊली घरी नाही राहिले पाहिजे। जर पुढच्या काळात आंदोलन करायची गरज पडली तर या जाम परिसरात 10 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे, एवढं ताकदीनं आंदोलन करा। महिलांनी महिला जागे करा, पुरुषांनी पुरुष जागे करा। माता माऊलीवर लाजू नका। आपले लेकरं आपल्याला जर मोठे करायचे असतील तर तुम्हाला आताही रणांगणात उतरावं लागणार आहे। मैदानातून मागे फिरून आपल्याला चालणार नाही, कारण आपल्याला 2 अंग आहेत। आपण क्षत्रिय मराठीचे एकदा मैदानात उतरलो तर मागे सरकत नाही। आणि आपल्याला दुसरं अंग आहे, आपण शेतकरी आहेत, कुणबी करणारे लोक आहेत। आपण शेती कसून या देशाला, या राज्याला अन्नधान्य पुरवणारी आपली मराठ्यांची जमात आहे। ही देशातली सगळ्यात मोठी जात आहे, म्हणून लाजू नका। शेतात काम करतो आपण, आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून आपण लाजत नाही। आणि आरक्षणामुळे सुद्धा तुमच्यात लेकरं मोठे होणार आहेत। त्यामुळे महिलांनी महिला जागा करा। महिलांनी आणि पुरुषांनी दोघांनाही खांद्याला खांदा लावून हे आंदोलन मोठं करायचं आणि यशस्वी पण करायचं। कोणी वाटा मागायचं नाही, फक्त आंदोलन शांततेत करायचं। आपल्या या राज्यात कोणीच काही करू शकत नाही। मग कोणी कितीही जातीवाद केला आणि कितीही जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला, जातीवाद होऊ देऊ नका। ओबीसी बांधव गावखेड्यातला आपला लहाना भाऊ आहे, आपण मोठे भाऊ आहेत। जातीय तेढ निर्माण होईल असा एखादा नेता बोंबलतोय, त्याला बोंबलू द्या। त्याच्याने आपलं काहीच होऊ शकत नाही। त्याला नीट करायला आपण समर्थ आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका। फक्त जातीयवाद होऊ देऊ नका। त्याचं स्वप्न आहे गावागावात, जिल्ह्यात जिल्ह्यात आणि या राज्यात जातीय तेढ निर्माण झाला पाहिजे, म्हणून तो कुऱ्हाडीची कोयत्याची भाषा करतोय। आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्याला बघून घेऊ आपण, त्यालाही कुठं जायचं नाही, आपल्याला कुठं जायचं नाही। त्याच्यात किती दम आहे आपल्याला एकदा बघायचाच। फक्त हे आरक्षण मिळेपर्यंत शांत घ्या, कारण 70 वर्ष आपल्या लेकरानं या आरक्षणाची वाट बघितली आणि हा विजयाचा क्षण बघण्यासाठी आपले मराठ्यांचे घराघरातले लेकर आतुर झाले। म्हणून तर मराठ्यांचे लोक जिथं कार्यक्रम असते तिथं ऊन, पाऊस, वारा, थंडी काहीच बघायला तयार नाही। रात्री रगा अंगावर घेऊन यायला लागले, रुमाल अंगावर घेऊन यायले, पण कार्यक्रमाचं ठिकाण मराठी सोडायला तयार नाही। कारण प्रत्येकाला आपलं लेकरू मोठं व्हावं वाटतंय आणि इथं कोणाचा एकाचा फायदा नाही, इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे। म्हणून तुम्ही तुमची एकजूट फुटून देऊ नका, आणखीन वाढवा। आजपासूनच रात्रंदिवस टीमा तयार करा। आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।